नमो नमः। सर्वैः अष्टमीकक्षायाः छात्राः एतस्मिन् ऑनलाईन वर्गे सर्वेषां स्वागतम्। विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं इयत्ता 8वीच्या या ऑनलाईन संस्कृत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मार्च महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आपली शाळा सुरू झाली होती परंतु पुन्हा कोरोनाचा फैलाव जो आहे तो वाढतोय, त्यामुळे पुन्हा एकदा आपले ऑनलाईन वर्ग हे सुरू झालेले आहेत. एक सप्त्याचा लॉकडाऊन आहे, तो पुढे वाढू पण शकतो किंवा वाढू सुद्धा शकत नाही. परंतु आपला अभ्यास हा कुठेतरी थांबायला नको, या उद्देशाने आपल्या संस्थेतर्फे किंवा शाळेतर्फे हा आपला ऑनलाईन वर्ग, म्हणजे लॉकडाऊन जरी असला तरी आपला अभ्यास कुठेही थांबायला कामा नको, यासाठी अभ्यास चालू असला पाहिजे. यासाठी हा ऑनलाईन वर्ग आपण पुन्हा एक वार सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा आपला ऑनलाईन वर्गामध्ये झालेलाच असेल किंवा काही जणांचा वर्गामध्ये सुद्धा झालेला असेल पाठ, तरी एकदा आपण पुन्हा हा पाठ घेणार आहोत. याचा उद्देश आहे श्रवणाभ्यास, म्हणजे ऐकण्याचा सराव. आपल्या कानाला चांगलं ऐकण्याचा सराव हा झाला पाहिजे. ही कथा आपण मराठीमध्ये ऐकली असेल किंवा टी व्हीवर सुद्धा पाहिली असतील अनेक जणांनी, तरीसुद्धा संस्कृतमध्ये हा जो पाठ आहे, एकूण संस्कृतच्या पाठ्यपुस्तकामधील हा पहिला परिच्छेद, पहिला गद्यपाठ हा आपल्याला इथे दिसून येतो. शटम प्रति शाट्यम, म्हणजे जशाच तसे, असं मराठीमध्ये आपण कथा वाचली असेल. यामध्ये उद्देश काय आहे? वाचनम. संस्कृत वाचन हे चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की संस्कृत अशी एकमेव भाषा आहे जगामध्ये, जशी ती वाचली जाते तशीच ती लिहिली जाते. म्हणजे संस्कृतचा उच्चार हा जसा असतो तसाच तो लिहिला जातो. ही जगातली एकमेव भाषा आहे. त्यामुळेच आपल्याला काही कल्पना असेल, आपण जर वाचन आपलं असेल किंवा न्यूज पाहत असेल, तर नासातर्फे 7th जनरेशन कॅम्प्युटरची जी निर्मिती केली जात आहे, त्यांनी जेव्हा शोधण्यास सुरुवात केली की कोणती भाषा अशी आहे, तर त्यांना संस्कृत अशी आढळली की जशी ती बोलली जाते तशीच ती लिहिली सुद्धा जाते. त्यामुळे संस्कृतवर आधारित 7th जनरेशन कॅम्प्युटरची निर्मिती केली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात नाही, परंतु एक माहिती असली पाहिजे. म्हणजे संस्कृताचं वाचन किती आवश्यक आहे ते आहे. म्हणजे शिक्षक हा कथां पठती, म्हणजे शिक्षक तुम्हाला वाचून दाखवतील. त्यानंतर दुसरा उद्देश काय? श्रवणम. दुसरा उद्देश काय? श्रवणम, म्हणजे आपण जे शिक्षक जे वाचताय ते चांगल्या प्रकारे ऐकतोय का, हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. अनुवाचनम, त्यानंतर आपण त्यावर पुन्हा वाचन करून पाहणे किंवा प्रयत्न करणे, वाचनाचा प्रयत्न करणे. अवबोधनम, ती कथा समजून घेणे, संस्कृतमध्ये ती कथा समजून घेणे, अशा प्रकारचा उद्देश यामध्ये आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा काय? श्रवणम, श्रवणाभ्यास हा याचा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे चांगली आपण ती कथा ऐकतो का, ऐकली तर आपण चांगल्या प्रकारे वाचू शकतो का, वाचली तर ती चांगल्या प्रकारे समजू शकते का, असा या पाठाचा उद्देश आपला आहे. त्यानंतर आहे कृती ही. शिक्षक कथां पठती. शिक्षक कथां पठती. पठती म्हणजे वाचणे, पठती म्हणजे वाचणे, पठती म्हणजे वाचणे. म्हणजे कोण वाचणार आहे? शिक्षक कथां पठती. कः पठती? शिक्षक पठती. किं पठती? कथां पठती. शिक्षक किं पठती? शिक्षक कथां पठती. अशा प्रकारचा प्रश्न आपण तयार करू शकतो. छात्राः अनुपठन्ति, म्हणजे शिक्षक वाचल्यानंतरच त्याच्या मागोमाग हे छात्र म्हणजे विद्यार्थी वाचतील. शिक्षकः अपरिचितम शब्दानां अर्थम वदति. अपरिचितम म्हणजे माहीत नसलेल्या शब्दांचे अर्थ सांगतील. वदती, सांगणे. कोण सांगतील? शिक्षक, म्हणजे शिक्षक तुम्हाला माहीत नसलेले, म्हणजे कठीण शब्द जे आहेत, जे संस्कृतमध्ये आहेत, ते आपल्याला माहीत नसतील तर ते सांगतील. तर आपण हा पाठ पाहणार आहोत, अतिशय सावकाश पाहणार आहोत. कठीण शब्दाचे अर्थ आपण पाहणार आहोत, व्याकरणाचे सुद्धा थोडाफार पाहणार आहोत.
व्याकरणाचा आता उल्लेख नाही केला तर अकारांत आकारांत ते सुद्धा आपल्याला पाठ करायचं. सर्वनाम आहे वर्तमान काळ म्हणजे लट लकाराचे परस्मैपदी प्रत्यय आपले झाले असतील हे सुद्धा यामध्ये येत असतात. ते आपण पाहू आता. शटम प्रति शाट्यम म्हणजे जशाच तसे. शटम प्रति शाट्यम म्हणजे जशाच तसे. ही कथा आपण वाचली असेल मराठीमध्ये. पाहू आपण. बकस्य शृगालस्य च मित्रता असती. बकस्य, बकस्य म्हणजे कोण? बगळा. बकह म्हणजे बगळा. आपण वहीमध्ये सुद्धा अर्थ लिहू शकतो किंवा पेन्सिलने पुस्तकात सुद्धा लिहू शकतो. पुस्तकात का बरं? पुस्तक वाचताना पाठाचं वाचन करताना या शब्दाचा अर्थ काय आहे हे लक्षात ठेवण्यासाठी पेन्सिलनेच लिहायचं, पेनाने लिहायचं नाही. तर मग पुस्तक त्याचे गबाळं दिसतं, खराब दिसतं. यासाठी पेन्सिलनेच लिहायचं. पेन्सिलने जर आपलं चुकलं तर इथे आपण ते दुरुस्त करू शकतो. त्यानंतर शृगालह म्हणजे काय? कोल्हा. कोल्हा असा आपण अर्थ लिहू शकतो. बकस्य शृगालस्य च म्हणजे आणि. च म्हणजे आणि. च चा अर्थ संस्कृतमध्ये आणि असा होतो. म्हणजे बगळा आणि कोल्हा मित्रता असते. काय होती त्यांची? मित्रता होती, मैत्री होती. बकस्य यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल व्याकरणाच्या बाबतीत? देवस्य. तसं बकस्य म्हणजे अकारांत. इथे शॉर्टमध्ये लिहितोय. अकारांत पुलिंगी षष्टी विभक्ती एकवचन असं आपल्याला लिहायचं. तसं शृगालस्य इथे सुद्धा आहे. बकस्य शृगालस्य च मित्रता असती म्हणजे बगळा आणि कोल्ह्याची मित्रता होती. एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति. आह्वयति म्हणजे बोलावणे. आह्वयति म्हणजे बोलावणे. बोलावणे. आह्वयति म्हणजे बोलावणे. एकदा शृगालः एकदा कोल्ह्याने. शृगालः म्हणजे कोल्हा. बकम म्हणजे बगळ्याला. एकदा कोल्ह्याने बगळ्याला भोजनार्थम म्हणजे जेवणासाठी. भोजनार्थम म्हणजे जेवणासाठी. जेवणासाठी किंवा जेवण करण्यासाठी असं पण आपण करू शकतो किंवा लिहू शकतो. एकदा शृगालः बकम म्हणजे एकदा कोल्ह्याने बगळ्याला भोजनार्थम भोजनासाठी किंवा जेवण करण्यासाठी स्वगृहम म्हणजे आपल्या घरी किंवा स्वतःच्या घरी आह्वयति बोलावले. एकदा कोल्ह्याने बगळ्याला भोजनासाठी किंवा भोजन करण्यासाठी स्वगृहम आह्वयति स्वतःच्या घरी किंवा आपल्या घरी बोलावले. प्रश्न सुद्धा होऊ शकतो. कस्य द्वौ मध्ये मित्रता असती. या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. कस्य द्वौ मध्ये मित्रता असते म्हणजे कोणत्या दोघांमध्ये मित्रता होती? बकस्य शृगालस्य मित्रता असती. बकस्य शृगालस्य मित्रता असती म्हणजे कोणामध्ये मैत्री होती? बगळा आणि कोल्ह्यामध्ये मैत्री होती. दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो मित्रांनो. स्वगृहम कह आह्वयति म्हणजे स्वतःच्या घरी कोणी बोलावले किंवा स्वगृहम बकम कह आह्वयति. शृगालः शृगालेन बकम भोजनार्थम आह्वयति. किमर्थम आह्वयति? भोजनार्थम. बकम किमर्थम आह्वयति? भोजनार्थम म्हणजे कोल्ह्याने भोजन करण्यासाठी किंवा जेवण्यासाठी आपल्या घरी बगळ्याला बोलावले. पुढची ओळ पाहू. शृगालः स्थालिकाया पायसं परिवेशयति. शृगालः स्थालिकायां. स्थालिका म्हणजे थाली किंवा थाळी. थाळी जेवणाची आपली थाळी असते ती थाळी. ही चित्रामध्ये सुद्धा आहे. चित्रामध्ये आहे नाहीये. बर. थाली. पायसम म्हणजे खीर. पायसम म्हणजे खीर. परिवेशयति म्हणजे वाढणे. परिवेशयति. परिवेशयति म्हणजे वाढणे. ज्याला हिंदीमध्ये म्हणतो आपण परोसणे.
शृगालः स्थालिकायां म्हणजे कोल्ह्याने स्थालिकायां थाळीमध्ये पायसम परिवेशयती. थाळी म्हणजे जेवणाचे जे ताट असतं त्यामध्ये त्याने काय ठेवलं, खीर परिवेशयती, खीर वाढली. म्हणजे आता विचार करा की बगड्याला त्याने बोलावलं आहे जेवणासाठी आणि जेवणासाठी त्याने काय वाढलं, ताटामध्ये खीर वाढली. आपल्याला चित्रामध्ये इथे बगड्याचा तोंड इथे दिसतं आहे, तो कशाने जेवत असेल, चोचीने जेवतोय. आणि कशामध्ये वाढली, थाळीमध्ये वाढली, ताटामध्ये वाढली. बकस्य चच्चुः दीर्घाभस्ती. बकस्य चच्चू दीर्घा असती. इथे विद्यार्थी मित्रांनो दीला दीर्घ विलांटी आहे, म्हणजे दुसरी विलांटी आहे. मोठी ईची विलांटी आहे, म्हणजे इथे उच्चार थोडा लांबवावा लागतो. इथे उच्चार दीर्घा न करता दीर्घा. बकस्य चच्चूः दीर्घा असती. दीर्घा म्हटलं की आपली पहिली दला पहिली म्हणजे ऱ्हस्व विलांटी होते, परंतु या जागी कोणती विलांटी आहे, दुसरी विलांटी आहे, दीर्घा. बकस्य चच्चुः दीर्घा. दीर्घा म्हणजे इथे आपल्याला चित्रामध्ये दिसतं मोठी. दीर्घा म्हणजे मोठी किंवा लांब. बकस्य चच्चू, चच्चू म्हणजे चोच, चच्चू म्हणजे चोच. बगड्याची चोच अतिशय मोठी होती. इथे सुद्धा षष्ठी विभक्ती. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति. स्थालिकायां म्हणजे थाळीमध्ये, परिवेशितं वाढलेले, पायसम खीर, थाळीमध्ये वाढलेली खीर, बकः बगळा, खादितुं न शक्नोति खाऊ शकत नव्हता. मराठीत अर्थ काय सांगता येईल की थाळीमध्ये वाढलेली खीर खाण्यासाठी, क्षमता, थाळीमध्ये वाढलेली खीर बगळा हा खाऊ शकत नव्हता. अशा प्रकारे आपल्याला इथे सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे काहीच मोजक्या ओळी या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही याचा सराव करू शकाल. यासाठीच आपण 4-5 अशा ओळी आपण इथे पाहणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा भाषांतर सांगतोय. भाषांतर वहीमध्ये एक ओळ लिहायची, त्याच्याकडे भाषांतर असं लिहू आपण शकतो, किंवा एक परिच्छेद 4-5 ओळीचा परिच्छेद सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारे सवय लागले तर, आणि वाचन जर नेहमी केलं तर याचं भाषांतर सुद्धा लक्षात राहतं. कठीण शब्दाचे अर्थ लिहून घेतले ते सुद्धा आपल्या लक्षात राहतं. व्याकरणाचा भाग आहे इथे. मगाशी सांगायचं राहिलं, शृगालः एक वचन आहे, जसं देवः तसं शृगालः, बकम देवम तसं बकम. इथे सुद्धा व्याकरणाचा भाग आपण लिहू शकतो. पुन्हा एकदा भाषांतर पाहू मराठीमध्ये. बकस्य शृगालस्य च मित्रता असती. बगळा आणि कोल्ह्याची मैत्री होती. एकदा शृगालः बकम भोजनार्थं स्वगृहम् आह्वयति. एकदा कोल्ह्याने बगळ्याला भोजनासाठी आपल्या घरी बोलावले. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति. त्या कोल्ह्याने खीर जी आहे त्या थाळीमध्ये सजवली किंवा जेवणासाठी वाढली. बकस्य चच्चुः दीर्घा असती. बगळ्याची चोच अतिशय दीर्घ होती. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति. म्हणजे थाळीमध्ये वाढलेली जी खीर आहे तो बगळा खाऊ शकत नव्हता. हे एवढं आज आपण पाहिलं. बाकीचं आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. ही तासिका इथे संपली. धन्यवाद.